ताईचा फोन? या रात्री ताई का फोन करत असेल? हॅलो, काय ग, काय झालं? एवढ्या रात्री फोन केला, सगळं ठीक आहे ना? मी एका चुकीची कबुली द्यायला फोन केलाय गौरी. तू बरोबर म्हणत होतीस. मी मान्य करायला हवं होतं माझं राजवर्धन सरांवरचं प्रेम. ते प्रेम मान्य न करून आपलं प्रेम दुसऱ्याचं होताना बघणं खूप कठीण असतं ग. मनाला त्रास देणार असतं. म्हणजे दुसऱ्याचं मन जपण्यासाठी म्हणून मी अशी वागले, पण आता मला त्याचा खूप त्रास होतोय. हो, माझं खरंच राजवर्धन सरांवर खूप प्रेम आहे आणि आता दिवसेंदिवस ही गोष्ट लपवून ठेवणं हे खूप कठीण होतंय. त्यापेक्षा मी त्यावेळी ते सांगून टाकलं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय आता. चुकले मी. तू खरं तर माझ्यापेक्षा वयाने इतकी लहान आहे, पण तू मला कायम म्हणत आलीस ताई अशी चूक करू नको, पण मी कधीच तुझं ऐकलं नाही. त्याच चुकीची कबुली द्यायला मी तुला फोन केलाय. पुढे कधी तुझ्या आयुष्यात असा प्रसंग आला ना तर तू माझ्यासारखी चूक कधी करू नको. प्रेम असेल तर मान्य कर. माझं राजवर्धन सरांवर प्रेम आहे, पण मी आता ते कुणालाच सांगू शकत नाही. कारण ते जर वैदेहीला कळलं ना तर तिला खूप त्रास होईल. खूप दुखावली जाईल ती. आता माझं प्रेम माझं नाही होऊ शकत. त्यामुळे जर प्रेम असेल ना तर ते वेळेवर कबूल करायला हवं. तू अशी चूक करू नको. बरोबर होतीस तू गौरी. चुकले मी. चुकले. कावेरी, काऊ, अगं अगं काय बॅग का काढतेस? गुहागरला चालले मी. काय झाली ना तुझी एंगेजमेंट, आता थांबून काय करू? तुझी लग्नाची तारीख ठरली ना की सांग, मग येईन. अगं ते काही नाही, उतर आधी तू खाली उतर. पण थांब, मला वैदेही. अगं ये, ते काही नाही, तू कुठेही जायचं नाहीयेस. काल रत्न मला मॅडम म्हणाला ना की आज सगळ्यांनी एकत्र भेटायचंय, गुरुजी येणार आहेत. मला आता फोन पण आला होता की पत्रिका घेऊन ये म्हणून. ते काही नाही, तू येतेस माझ्या बरोबर. वैदेही, मी तिथे येऊन काय करू? अगं तू जाऊन ये ना. आणि आता एकटीने जायची सवय कर वैदेही. प्रत्येक वेळी काय मी येणार आहे का तुझ्या सोबत? आणि यावेळेला कर तुझं तू मॅनेज. अगं पण तारीख तर ठरू दे ना, मग आपण बघू काय करायचं ते. माझं एवढंच म्हणणं आहे की तारीख जर लवकरची ठरली तर तुझी जाजा येई होईल म्हणून म्हणते. ते काही नाही, तू येतेस माझ्या बरोबर. आवर, आता आपल्याला लवकर निघायचंय. मी आलेच, मला फोन येतो, तू आवर.
उत्तम पत्रिका आहेत दोघांच्या. वा. आणि दोघांच्याही पत्रिका छान जुळतायत. आपण लगेचच कुठले मुहूर्त शुभ आहेत ते बघून घेऊया. गुरुजी मुहूर्ताचं बघतोय तोवर जरा चहा पाण्याचं बघा. चहाच ना, मग वैदेहीला करू दे की. नाही म्हणजे त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना तिच्या हातची चव कळेल ना. काय ग वैदेही, करशील ना? मी आकांक्षा वैदेही येतो ना तुला चहा करता.